आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग समोर येते। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द झाला होता। स्मृतीने पोस्ट करत माहिती दिली आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, स्मृती मानधनाचा विवाह सोहळा हा रद्द झालेला आहे। आपण पाहतो काही दिवसांपूर्वी स्मृती मानधनाचा सांगली या ठिकाणी विवाह सोहळा होणार होता, मात्र तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे हा विवाह सोहळा लांबणीवर पडला होता। मात्र आता तो रद्द झाल्याची माहिती तिने दिली आहे। स्मृती मानधनासंदर्भात तिच्या विवाह सोहळ्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी खरं तर ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण तिच्या चाहत्यांना तिच्या विवाह सोहळ्याची उत्सुकता होती। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद उगले आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, आपण पाहतोय स्मृती मानधनाचा विवाह सोहळा हा आधी लांबणीवर पडला होता, मात्र आता तो रद्द झाल्याची माहिती समोर येते। नेमकं काय कारण आहे? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधनाचा विवाह सोहळा हा चर्चेचा विषय होता। सोशल मीडियावर देखील या विवाहाची चर्चा होती। अगदी हळदी मेहंदी संगीत इतकं फंक्शन होऊनही स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यानंतर हा विवाह सोहळा पुढे ढकलला गेला असं स्मृती आणि तिच्या परिवाराकडून जाहीर करण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आज स्मृती मानधनाने ऑफिशियल तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला अशी माहिती टाकलेली आहे की मला आता हे कुठेतरी थांबवायचंय आणि हा जो विवाह सोहळा होता हा रद्द करण्यात आलाय अशी माहिती स्मृतीने तिच्या इंस्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांना दिली आहे। विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी अनेक तर्क वितर्क लावले जात होते आणि मध्येच जवळपास स्मृतीच्या वडिलांना देखील काहीतरी गंभीर आजारपणाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर आता स्मृतीने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून ही माहिती देत विवाह सोहळा रद्द झाल्याचं सांगितलंय। नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अखेर स्मृती मानधनाकडून या प्रकरणाला पूर्ण विराम देण्यात आलेला आहे, कारण आपलं लग्न आता रद्द झालंय असं तिने अधिकृत पोस्टद्वारे जाहीर केलं आहे।